जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजना राबवणं चालू आहे आणि आता यापुढे ही प्रभावी राबवण्याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय काढलेला आहे। आणि तसं पाहिलं तर या अगोदर या योजनेसाठी जमीन मोजण्याची गरज पडलेस तर तिथं भूमी अभिलेखच्या माध्यमातून जमीन मोजून दिली जाते। जिथं पोलीस बंदोबस्ताची गरज आहे तिथं पोलीस बंदोबस्त दिला जातो आणि हे शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते मोकळे करून दिले जात आहेत। आणि यासाठी आता राज्य सरकारनं निधीची सुद्धा तरतूद केली आहे आणि आता हे शेत रस्ते यापुढे प्रभावीपणे राबवण्याकरिता एक शासन निर्णय काढलेला आहे। या शासन निर्णयामध्ये आणखी काय सूचना दिलेल्या आहेत हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे आणि यासाठी एक वेबसाईट सुद्धा चालू केलेली आहे ज्यावर या शेतरस्त्यांना दिलेले क्रमांक, या कोणते शेतरस्त्यांचं काम चालू आहे याबाबतची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय 24 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये 14/12/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना चालू केलेली आहे आणि यासाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती सुद्धा निश्चित केली आहे। आता यामध्ये सर्वसाधारणपणे 1 किलोमीटर रस्ता भरावयाचे परिणाम दिलेले असून 1 किलोमीटर रस्त्याची रुंदी किमान 5.50 मीटर, टॉप विड्थ आणि बॉटम विड्थ 9.10 मीटर असल्याचे नमूद आहे। या शासन निर्णय 14/12/2025 मधील परिच्छेद 2.3 व 2.2 मधील रस्त्यांच्या रुंदीबाबत नमूद परिमाणे ही सर्वसाधारण परिमाणे असून ते प्रत्येक रस्त्यासाठी अनिवार्य समजू नये। शासनाच्या मालकीचे गाव नकाशावरील अस्तित्वात असलेल्या शेतपानंद रस्त्याचे अतिक्रमण निष्कासित करून प्राधान्यानं पानंद रस्ते तयार करावयाचे आहेत। अतिक्रमण निष्कासित करूनही गाव नकाशावर अस्तित्वात असलेल्या रुंदी मिळत नसल्यास प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या शेत रस्त्यांच्या रुंदीप्रमाणे रस्ता बनविण्यात यावा। प्रत्यक्षात क्षेत्रामध्ये पानंद रस्त्याची उपलब्ध रुंदी 12 फूट ते 20 फूट असल्यास त्याप्रमाणे त्या रुंदीचे रस्ते बनवावेत। या योजनेअंतर्गत गाव नकाशावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावयाची आहेत। गाव नकाशामधील रस्त्याची कामे पूर्ण झाल्याची खात्री झाल्याच्या नंतरच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 खालील नकाशावर घेतलेले रस्ते, सदर रस्त्यांची जी काही रुंदी आहे त्या रस्त्याची रुंदीचे रस्ते योजनेअंतर्गत घ्यावेत। गाव नकाशावरील रस्ते हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 20 मधील तरतुदीनुसार शासनाच्या मालकीचे आहेत। त्यामुळे सदर रस्त्यांची कामे मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेच्या मापदंडाप्रमाणे झाल्यानंतर व ज्या शेत रस्त्यावर यापूर्वी इतर योजनांमधून किंवा आमदार स्थानिक विकास निधीतून पूर्वीच मातीकाम, मुरुमीकरण पूर्ण झालेले आहे अशा रस्त्यांचे मजबूतीकरण, डांबरीकरण करावयाचे झाल्यास जिल्हा परिषद किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट्स DSR प्रमाणे करावे। या रस्त्याच्या कामाकरिता वेगळा निधी उपलब्ध करून घ्यावा। मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेअंतर्गत ही कामे घेता येणार नाहीत असं या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे। तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।